तर काय करायचं, इथे मी पावशेर चिकन घेतलेलं आहे, याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पावशेर म्हणजे जवळपास 250 ग्राम बरं का. आणि इथे हे बघा, एकदम लहान लहान आकाराचे बटाटे द्या. हे एवढ्या छोट्या आकाराचे बटाटे घ्यायचे, त्याची साल वगैरे सगळी काढून घ्यायची आणि त्यांना ना मधोमध कापून असं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे ते काय काळे पडत नाही. तर एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, त्याला गरम करून घ्यायचं, व्यवस्थित चांगलं कडक गरम करायचं बरं का. आणि त्याच्यामध्ये हे आपले हे बेबी पोटॅटोज, हे छोटे बटाटे जे आहेत ना, आपल्याला फ्राय करून घ्यायचे बरं का. मोठ्या आचेवरच त्याला ना कमीत कमी 2.5-3 मिनटं लागतील. तरी बघा मस्त फ्राय झालेत, त्याला ब्राऊन रंग पण आलेला आहे. ठीक आहे, एवढाच रंग पाहिजे आपल्याला. आता ते सगळे ना काढून घ्यायचे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण थोडा थोडा टाकून घ्यायचा आपल्याला. त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या, 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये, 1 चमचा धने टाकायचे आणि 1 चमचा तीळ टाकायची आपल्याला. त्याच्यात थोडीशी ना कोथिंबीर टाकायची. हे दांड्यासहित टाका बरं का, देठांसहित. देठ राहू द्या, देठाचा मस्त फ्लेवर लागतो. आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून एकदम फाईन असं याला पेस्ट करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल घ्यायचं आणि एक मोठ्या आकाराचा कांदा ना बारीक चॉप करून त्याच्यामध्ये टाकायचा. कांदा जास्त घ्यावा का थोडा, या रेसिपीला ना कांदा जास्त लागतो. 1 मिनिटभर आपण फ्राय करून घेऊ मोठ्या आचेवर. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो एकदम बारीक असा चॉप केलेला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याला पण जवळपास मिनिटभर एक सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचं आहे बरं का. आता त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आणि याला मोठ्या आचेवर ना कमीत कमी 2 मिनटं तरी आपल्याला ना फ्राय करत राहायचं आहे बरं का, मोठ्या आचेवरच. मिक्स करून घ्यायचं अगोदर व्यवस्थित. तर बघा बरोबर 2 मिनटापासून त्यांना फ्राय करून घेतो मी त्या चिकनला. आता त्याच्यामध्ये हा जो मसाला आपण तयार करून घेतला आहे ना, तो त्याच्यात टाकायचा आपल्याला. गॅस मोठाच राहू द्यायचा आहे, त्याला फ्राय करून घेऊ मस्त. इतका एक नंबर सुगंध सुटला आहे ना, खरंच सांगतो तुम्हाला. तर बघा बरोबर 1-1.5 मिनटापासून ना मोठ्या आचेवर या मसाल्याला मी मस्तपैकी फ्राय करतो आहे. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, थोडी लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, 1 चमचा चिकन मसाला टाकायचा आहे, कुठल्याही कंपनीचा घ्या. आता गॅस थोडा मोठा करायचा आहे. आता याला परतून घेऊ, मसाल्याला फ्राय करून घेऊ. आता त्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे मसाल्याचं पाणी बरं का, ते मिक्सरच्या भांड्यात जे राहिलेलं होतं ना मसाला, त्याच्यातच मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता तो तळाला लागलेला मसाला निघून जाईल. हे बघा, हे बघा त्याच्यातलं पाणी आटलेलं आहे, किती मस्त दिसतंय बघा. थोडंसं मीठ टाकायचे चवीप्रमाणे, 1 ग्लास पाणी टाकायचे. ठीक आहे, 1 ग्लास भरून. आता त्याला उकळी फुटलेली. आता गॅस एकदम कमी करायचा आणि कमी आचेवर याला 20 मिनिटं आपल्याला अगोदर शिजवून घ्यायचं आहे. ठीक आहे, कमी गॅस 20 मिनिटं. बघा बरोबर 20 मिनिटं आपले झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये हे बटाटे जे आपण फ्राय केलेले आहेत ना, हे बेबी पोटॅटोज, हे आपल्याला टाकून घ्यायचे. त्याच्यात मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी लागेल बरं का, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, अर्धा ग्लास. या स्टेजला जर तुम्हाला मीठ त्याच्यामध्ये लागत असेल ना कमी, तर मीठ ॲडजस्ट करून घ्या. बघा आता उकळी फुटलेली आहे, थोडंसं मीठ पण मी ॲडजस्ट करून घेतलं आहे त्याच्यामध्ये. आता याला परत झाकण लावायचं, गॅस एकदम बारीक करायचा आणि 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे ते बटाटे पण शिजल्या जातात. बरोबर 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत. गॅस मी आता बंद केलेला आहे. आणि हे आपलं ओडियाई चिकन, ओडिसा आहे ना ओडिसा, त्या ओडिसा राज्यामध्ये हे चिकन खूप पारंपरिक पद्धतीनं खात आलेले आहेत बरं का. आपण बटाटा बघू शिजलेलं काय बघा, परफेक्ट. मस्त थोडी कोथिंबीर टाकायची हिरवीगार. याच्यामध्ये तुम्हाला जर लिंबू टाकायचं असेल ना तर लिंबू टाकू शकता बरं का. कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.